हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि सकाळ बघा लवकर उठली ती छकुली. रुद्र लवकर उठली ती आणि काय काम पण करू दिलं नाही. थोडा वेळ मी बसून घेतलं तसंच. म्हटलं थोडा वेळ बसून आता काही कामाचंच मागं लागायचं आहे. तर रुद्राक्ष बघा कपाटावर चढते, परत टी व्ही ठेवली तिथं आता वरती लावून घेतली. तर ऐकणं झाली बघ, चढायला लागली त्याच्यावर, पडेल एकदा पडली ते असंच सांगून सांगून ना तरी पण ऐकत नाही. ते काय लहान आहे अजून, तिला काय. तर दुकानातून एक बाहुली घेतली ती आणि एक ती बड्डेची बाहुली. तर सारखी ते घेऊनच फिरते, परत घेऊनच झोपते. त्याला कुठं पण जा, बाहेर जा वगैरे तरी ते सोबत पाहिजे तिला बाहुली. तर आज थोडा वेळ बाहेर गेलतो आम्ही दुकानात वगैरे. आज दुकानं तर सगळी बंद होती, पण दूध वगैरे ते आणायचं होतं आम्हाला. सकाळी पण लवकर यांना जायला लागतं, मग सकाळी चहा वगैरे ते पिऊन परत इथलं काम घेतले तिथं जातात. तर दूध आणायला जायचं होतं, दूध घेऊन आलतो. हे घेऊन आलते दूध वगैरे. तर दुकानं एक पण आहे, जेवढे होते ना दुकानं तेवढे सगळीकडे दूध संपलेलं होतं. म्हणलं डेअरीत जाऊन ते दूध घेऊन आले. त्याच्यानंतर मग मला चपात्या करायच्या होत्या. तर रुद्रूला आंबोळी पण करून द्यायची होती, म्हणजे तांदळाच्या पिठाची. तर 2-3 आंबोळे एवढंच मी तिच्यापुरतंच हे केलं. तर तिला म्हणलं घ्या चहा. आत्ता चहा त्यांचा झाला, मग जेवण कधी आता. जेवण खूप लेट होत आहे आमचं, कारण करता करता खूप टाईम होतो आहे. 10 कधी कधी 9:30 वाजतात. तोपर्यंत लोक वगैरे जेवून आणि असं राऊंड मारायला येतात, तोवर आमचं जेवण होत नाही. तसंच लहान बाळ असलं की मग तसंच होतं, त्याला कोणतरी घ्यायला असलं तेव्हा मग मला करता येतं, नाही तर मग काय ते आल्यावरच जेवण. तर तिला करायला घेतलं आहे हे आंबोळी. छोटे छोटेच तिच्या पुरतेच करायचे आहे आम्हाला. काही म्हणजे आम्हाला खायचं राहिलं तर करतो, पण आता पीठ चपात्या वगैरे करायच्या होत्या, त्यांना चपात्या लागतात. मला आवडते आंबोळी, पण म्हणलं तिलाच करून घेऊ आता, टाईम झाला आहे. परत चपात्या, भाजी, भात, डाळ हे सगळं करायचंच होतं. तसे तर डाळ वगैरे भात वगैरे थोडं थोडं तिलाच करायचं आहे, कारण सकाळी खिचडी बनवली ती. तर खिचडी तशीच आहे, म्हणलं खिचडी मी खाऊन घेईन, नाहीतर यांना भात लागत नाही, ते भात खात नाही. त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी चपात्याचं गरम गरम केल्या आणि तिला आंबोळी केली रुद्रूला. आणि दूध पण होतं, तुम्ही बघू शकता तिथं आताच तापून ठेवले. दूध होतं, परत खारी घेऊन आलते, हे खारी टोस्ट बिस्किट. मग ते खाल्लं ना की मग जेवण करत नाही जास्त, असंच होतं आहे कधी पण. ते आल्यानंतर चहा घेतात, नंतर मग जेवण कधी कधी लवकर झालेलं असताना मग जेवण करत नाही, नंतर भूक लागल्यास उठून खायचं आपलं, असंच होतं आहे कधी कधी. तर तर आता व्हिडिओ रोज डेली अपलोड करते मी, कारण खूप आता 3-4 महिने झाले काही वॉच टाईम वगैरे वाढला नव्हता, थोडं वाढलं आहे आता. आणि तसं बऱ्यापैकी शॉर्ट व्हिडिओ आपले जातात, पण आता 1 आठवडा झाला व्ह्यू डाऊन होत चाललेत शॉर्ट व्हिडिओचे. कसं काय झालं आहे काय माहीत, टायमिंग वगैरे चुकला असेल किंवा काय. कधी कधी असं होतं आहे कमी व्ह्यू वगैरे येतात, पण आता खूपच कमी व्ह्यू यायला लागलेत. 1000 पण 1000च्या वरसुद्धा जात नाही व्हिडिओ. तसं तर चांगलंच टाकते कॉमेडी वगैरे, पण तरी पण आता एवढे व्हिडिओ चालत नाही. म्हणलं आता लाँग व्हिडिओकडे लक्ष दिला पाहिजे. आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकते मी, रोज 3-4 टाकते किंवा 2-1 शॉर्ट व्हिडिओ. पण आता लाँग व्हिडिओ वगैरे डेली टाकत जाईन, कारण व्ह्यू आल्या नाही आल्या तरी पण आता टाकत जाईन. कारण मेहनत सतत केली पाहिजे. म्हणजे एक चॅनल माझा होता, त्यात 1800 सबस्क्राईब आहेत, पण तो चॅनल कसं सगळे घरातले वगैरे त्यांना सगळ्यांना माहीत आहे, तसं पण सगळ्यांना माहीतच पडतं, पण तरी पण काय पण बोलत होते, त्याच्यामुळं मग तो मी चॅनल त्याच्याकडं दुर्लक्ष केला आणि तिथं व्हिडिओ टाकणं जे बंद केलं मी. कारण खूप लोक म्हणत होते की बाळाकडं लक्ष दे, तू व्हिडिओ शूट करू नको, असं तसंच म्हणत होते. तर दुसऱ्याचं बघवत नाही ना की लोक असंच म्हणतात. म्हणजे दुसरं काही प्रगती करायला गेलं ना की लगेच त्याला मागे खेचायचं वगैरे असा प्रयत्न करतात ते. आणि
मी त्यांच्याकडे आता लक्ष देत नाही, कारण आपल्याला परिस्थिती आपली सुधारायची आहे, त्याच्यामुळं काहीतरी करावंच लागेल. आणि मला जसा टाईम भेटतो तसा मी व्हिडिओ शूट करत असते आणि माझं काम पण होते आणि व्हिडिओ पण शूट होते. असं नाही की काम टाकून मी व्हिडिओ शूट करते वगैरे, असं नाही कधी. तर जे माझं डेलीचं रूटीन आहे किंवा जे काम असतं वगैरे, डेली दिवसात काय काय करते मी, तेच मी व्लॉगमध्ये दाखवत असते. काही सतत तेच, तरी पण मी तेच दाखवते, कारण दुसरा आपल्याकडे पर्याय नाही. कारण दुसरा पण व्हिडिओ शूट करायला वगैरे असं गाणे वगैरे तसं मला आवड नाही. डान्स वगैरे म्हणा, काय पण रेसिपीला, आता प्रॉपर रेसिपी डेली व्लॉग म्हणजे ते कसं चपाती होतंय, करून ना शूट मला वगैरे लगेच भाजी करायला पण नाही एवढा करायची होती. आपल्याकडे चांगला यांना ना रोज मोबाईल दिवस स्टिक भाजी वगैरे केली नाही, ना की त्याच्यामुळे लगेच ते मला मी सकाळी करत वगैरे नाही तीच रेसिपी. खायला लागते, म्हणजे कारण ते दूध रेसिपी दूध एकदम आणि चपाती वगैरे जास्त चांगली खातात. असेल तर दूध मग ते त्यांना मी लागतं, शूट परत करते, तूप, नाही तर साखर थोडी थोडी हे अशी. असलंच. भाजी नाहीतर वगैरे ना पूर्ण असा थोडी पण व्हिडिओ कधीच तिखट राहिली ना तरी खात रेसिपीचा नाही. मग नाही ती व्हिडिओ टाकलाय, मला कसं कारण शिळं तेवढं खायला हेच लागतं होत रोज नाही मला. दिवस. मोबाईल भात स्टिक राहतं, वगैरे चांगलं परत नाही माझं. भाजी. तर भात कधी कधीतरी कधी नाही राहत, परिस्थिती पण कधी कधी सुधारल्यावर जास्त आपण पण केलं ना मग घेऊया राहून जातोय चांगलं तसंच. मोबाईल स्टिक. आणि बाळ तर थोडं इथे खातं माझं आणि चाललं मग तर मला चपात्या जास्त, म्हणजे करायचं. जास्त मी भातच खात आणि असते. रुद्रूला आता चपाती तिला एक आंघोळ दोन कधी करून कधी ती लागली खायला. अर्धी तर असंच. तिचं खायला जास्त ना की मग चपाती मला आपल्याला नाही पण आवडत, खायला त्याच्यामुळे चांगलं. जर मी तिने नाही ना आमच्या खाल्लं मग इकडं जास्त भात खातात. जेवण करू वाटत नाही त्याच्यामुळे मला. लहानपणापासून मला भाताची जास्त सवय. चपाती खाली की लगेच पोटात दुखायचं माझे. पण आता थोडी सवय झाली, थोडी चपाती खाते. आणि आता लगेच मला भाजी पण टाकायची आहे, कारण खूप उशीर झाला आहे. 10 वाजलेत. आता काय माहीत भाजी कधी व्हायची आणि जेवायचं कधी, असंच होतंय माझं. त्यांना म्हणलं बाळाला बाहेर घेऊन जा, थोडं फिरवून या. तोवरपर्यंत मी माझं इकडं झाडू वगैरे त्याने भरपूर राडा करून टाकलाय. तिला खायला दिलं तर ते परत यांनी चहा वगैरे पिलं, खारी वगैरे ते सगळं पडलेलं आहे. चहा वगैरे ते सगळं मला पुसून घ्यायचं आहे झाडू मारून. तर असंच खूप राडा केला यांनी. म्हटलं बाळाला घेऊन जा, मी सगळं आवरून ठेवते, तोपर्यंत या म्हणलं जेवण होईल. तर ते बाहेर गेलेत आणि मला पण आता पटापट हे सगळं आवरून ठेवायचं आहे. नंतर काय सगळा पसाराच झाला आहे. भाजी पण शिजते, काय नाही, वांगी फक्त आणि त्याच्यात 2 बटाटे घातले. तसंच यांना काही आवडत नाही. त्यांना आता इकडं कसं आपल्याकडं कसं करतात म्हणजे, आणि तिकडं आईच्याकडं मला सवय होते डाळ भात वगैरे तेवढं करायचं. चपात्या वगैरे कधी कधी चपात्या नाही करायच्या, फक्त भाकरी वगैरे तेच. तरी मला सवय नव्हती, चपात्या पण करता येत नव्हत्या. पण ते आता यांनी शिकवलं, त्याच्यामुळे मला आता येतात हळूहळू. गोल एकदम नाही येत, पण करते तसं. तर बघा हे पण आलेत आणि रुद्राक्षीचं चाललं आहे आवरायचं. तिला पण कपडे वगैरे घालायचे आहेत आता. आणि सगळे कपडे वगैरे खराब करून टाकलेत. लय चांगले घालून देते आणि बाहेर थोडं फिरून या. तर असं त्यांची चालली मस्ती बघा. मोबाईलच्या वेळी शूट करायचं राहिलं ना की लय मस्ती त्याने येते. चाळ वगैरे करत असतात दोघं पण. तर असंच चाललं आहे माझं सगळं. तिचं तोंड वगैरे पुसून घेतलं, कारण स्ट्रॉबेरी वगैरे खालती आणि टामॅटो घालतं, परत अजून भाकर खालती. ती असं थोडं खातच राहतं, जास्त एकदम नाही देत, थोडंच देते, कारण पोट बिघडतं मग नंतर. इथं मी पुसून घेतलं, चटई वगैरे पावडर सगळीकडे पाडली ती तिनं. ते पुसून घेतलं आणि झाडू मारायचं होतं, म्हणलं झाडू मारून घेऊ, कारण खूप राडा करील तर खाली वगैरे ते खेळत असताना गाडी वगैरे तिची खालीच असते, त्याच्यामुळे मग त्याच्यावरच खेळत असताना सगळं सामान काढून टाकते ती. सगळंच ठेवलं, परत झाडू मारून घेतला आणि ते किचन कट्टा वगैरे सगळं पुसून घेतलं आणि जेवण झालं होतं. आता परत एकदा झाडू मारायचा, जेवणाच्या आधीची पण झाडू मारायचा, पुसून घ्यायचं, परत जेवणानंतर पण, असं माझं असते. कारण मला असं घाण झालेलं अजिबात आवडत नाही. थोडी जरी माती असल्यानंतर मी लगेच पुसून घेते, कारण हे कसं खाली खोल आहे ना आणि अंगण आहे पुढं, त्याच्यामुळे ती माती सगळी वारा वगैरे आला ना की सगळी घरात येते, धूळ वगैरे. त्याच्यामुळं मग ते पुसून घ्यायला लागतं सतत. नाही पुसून घेतलं मग सगळं कपड्यावर वगैरे, बिछाण्यावर धूळ बसते, लाद्यावर वगैरे सगळं. ते सगळं पुसून घेतलं मी. आणि आता मला लगेच हे पुसून घ्यायचं होतं लादी वगैरे, कारण सकाळी ना तेल देवाऱ्याच्या इथं मी दिवा वगैरे सांडला होता आणि
म्हणजे चुकून हात लागला होता आणि पडला होता दिवा. ते तेल सगळीकडं त्या कपाटाला वगैरे सगळीकडं लागलं ते पुसून घेतलं मी सगळं. आणि आता मला सगळं पुसून घ्यायचं आहे. तिकडं फिनेलनी सकाळीच पुसते आणि रात्रीच्या वेळी जेवणाच्या आधी किंवा नंतर ते तसं आले पण झालं पण आहे तोवर आले पण लगेच. तर आता जेवायचं आहे आम्हाला. रुद्राक्ष लागली खेळायला माझ्याबरोबर. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय बाय.